नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, बऱ्याच जणांचे प्रश्न आता 100% शेळीपालन सुक्या चाऱ्यावर होऊ शकतं का, आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सुक्या चाऱ्यावर शेळीपालन होत नसतं 100%। पण मग बघा, सुक्या चाऱ्याशिवाय पर्याय नसतो। आता जेमतेम समजा आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात निव्वळ हिरव्या चाऱ्यावर शेळीपालन अजिबात होत नाही, कारण हिरव्या चाऱ्यामुळे शेळ्यांची तब्येत सुधारत नसते, उलट खराब होते, अपचन आणि शेळ्यांना जुलाब होतात, खूप जुलाब होतात आणि लहान पिल्लांना अजिबात सहन होत नाही। परत अति जास्त हिरव्या चाऱ्यामुळे, कवळ्या चाऱ्यामुळे काय होतं, शेळ्यांना मावा, तोंडाला मावा होतो, त्यामुळे खूप त्रास होत असतो आणि आपला इतर खर्च वाढत असतो दवाखान्याचा। त्यामुळे सुका चारा शेळीपालनात खूप महत्त्वाचा आहे हिरव्या चाऱ्यापेक्षा। कारण आता हिरवा चारा सुक्या चाऱ्यामुळे काय होतं, सुक्या चाऱ्यामुळे शेळ्या विशेष म्हणजे पोटभर पाणी पितात, आणि पोटभर पाणी पिलं म्हणजे शेळ्या फुगतात आणि पचन चांगलं होतं आणि शेळ्याच्या अंगावर चमक येते। जर शेळ्यांना हिरवं चारा टाकत राहिलं स्वतः, तर शेळ्या पाणी अजिबात पित नाही आणि अपचन झाले की शेळ्यांना बुळकंडी लागते किंवा अजून जास्त आजारी पडू शकतात किंवा ताप येतो। त्यामुळे सुका चारा शेळीपालनात महत्त्वाचा असतो। आता बरेच जणांचं म्हणतं सुक्या चाऱ्यावर अजिबात खराब होत नाही, आता खराब होतात सुक्या चाऱ्यावर। आता सुक्या चाऱ्यावर शेळ्या का खराब होतात, आता काय की अति जास्त हुशार बहादर राहतात, फक्त एकच प्रकारचा शेळ्यांना चारा टाकत असतात। आता तुम्हीच सांगा, आपल्याला जर एकच प्रकारचं खायला दिलं, रोजच बाजरीची भाकर पिठलं दिलं, तर रेग्युलर आपण खाणार आहे का? तर अजिबात नाही, आपण कंटाळतो। तसे त्या शेळ्यासुद्धा एकाच चाऱ्याला कंटाळत असतात। तुम्ही जर समजा कडबा कुट्टी रोजच कुट्टी दिली, त्यात दुसरं कोणतंच तूर भुसा, सोयाबीन भुसा, हरभरा भुसा अजिबात दिलं नाही, तर शेळ्या खाणारच नाही आणि शेळ्या 100% खराब होणार। मग त्यामुळं जे नुसतंच कडबा कुट्टी किंवा नुसतं एकच चारा देतात, त्यांनी स्वतः बदल केला पाहिजे त्यांच्या शेळ्यांच्या खुराकामध्ये। त्याच्यानंतर शेळ्यांची तब्येत सुधारते का नाही ते नक्की बघा सुक्या चाऱ्यामुळे। कारण बघा, सुक्या चाऱ्यामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, अजून भरपूर फॅट असतात हिरव्या चाऱ्यापेक्षा। आता आपल्याकडे जर नुसती कडबा कुट्टी असेल, तर आपण त्यामध्ये तुरीचा भुसा मिक्स करू शकतो, हरभऱ्याचा भुसा मिक्स करू शकतो, किंवा अजून ज्वारीचा, शाळूचा कुट्टी करू शकतो, किंवा सोयाबीनचा भुसा करू शकतो, अजून बरेचसे भुसे। तर ते मिक्स करून जर शेळ्यांना आपण टाकले पोटभर 2-3 वेळेस, शेळ्या 100% पोटभर खातात म्हणजे खातात, आणि शेळ्यांची तब्येत सुधारते आणि चमकसुद्धा शेळ्यांच्या अंगावर येत असते हिरव्या चाऱ्यापेक्षा। तर तुमच्याकडे जर सुका चाराच नसेल, तर त्याला आपण काही करू शकत नाही, की तुम्हाला सुका चारा उन्हाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा असतो। तर तुम्ही जर म्हणाल पावसाळ्यामध्ये, पावसाळा सुरू झाला आणि सुक्या चारा इकडे तिकडे बघावं, तर सुका चारा पावसाळ्यात भेटत नसतो, आणि भेटला तर खूप महाग भेटतो विकत म्हटलं तर। त्यामुळे हिरवा चारा पावसाळ्यात 100% अजिबात द्यायचं नाही, 10-5% दिला तरी काही हरकत नाही, पण सुका चारा 80 ते 90% द्यायलाच पाहिजे सुका चारा। आणि आपल्याकडे सुका चारा स्टोअर करून ठेवलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात रेग्युलर देता येईल। आता बघा, आपल्या शेळ्या पूर्ण सुक्या चाऱ्यावर आहे। आता जोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होत नाही, हिरवा चारा निब्बर होत नाही, चांगला पकत नाही, तर तोपर्यंत आपण सुका चाराच रेग्युलर देत असतो। सुक्या चाऱ्यामध्ये काय काय आता आपलं स्वतःचं, त्यामध्ये कडबा कुट्टी हिवाळी मक्काची, जुन्या पावसाळी मक्काची नाही, कारण पावसाळी मक्काची कुट्टी अजिबात शेळ्या खात नाही, तर हिवाळी मक्काची कुट्टी फ्रेश राहते, त्यामध्ये सोयाबीन भुसा, परत हरभऱ्याचा भुसा मिक्स करून आपण टाकत असतो रेग्युलर। आणि सकाळ संध्याकाळ थोडी मक्का जरी चारली, आणि खुराक आता शेळ्यांनी नेमकेच लागलेल्या असतील पूर्ण, तर मक्का थोडे 1-1.5 महिना खुराक बंद केला तरी चालतो, पण मग सुका चारा रेग्युलर द्यायचा असतो आणि पोटभर पाणी। तर पावसाळ्यात शेळ्या पाणी पित नसतात, तर पावसाळ्यात तुम्ही थोडं पाण्यात जर पीठ टाकून पाजलं शेळ्यांना, तर शेळ्यासुद्धा पोटभर पाणी पितात। सुका चारा रेग्युलर टाकला तर शेळ्या 100% पोटभर पाणी पित असतात। त्यामुळे आपल्या फार्मवर आपल्या शेळ्यांना रेग्युलर सुका चारा दिलाच पाहिजे। आता अजून दुसरी गोष्ट म्हणजे बघा, सुक्या चाऱ्यामुळे काय होतं, शेळ्या आजारी पडत नसतात, खूप कमी पडतात, म्हणजे 100% पडतच नाही। तर शेळ्या आजारी केव्हा पडतात, जर आपल्या शेळ्या पाण्यात भिजल्या किंवा वातावरण थोडं चेंज झालं, तर आपण रात्रभर जरी अशाच उघड्या वातावरणात ठेवल्या, फक्त जाळी, कंपाऊंडची जाळी, आणि शेडच्या आतमध्ये नाही टाकल्या, तर तेव्हासुद्धा थंडीमुळे शेळ्यांना सर्दी, ताप होऊ शकतो आणि आजारी पडू शकतात। त्यामुळे ही काळजी घेणं खूप आवश्यक असते पावसाळ्यात। आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल, तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि इतर गरजू शेळीपालकांना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना 10-5% का होईना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल, तेवढंच आपल्याला त्याचा आनंद होऊ शकतो। आता बऱ्याच जणांचं म्हणजे की शेळ्या सुक्या चाऱ्यावर खराब, आपल्या शेळ्या सुक्या चाऱ्यावर खराब दिसत आहेत का बघा तुम्ही, कारण आता पेरणीचे दिवस सुरू असल्यामुळे थोडं त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही, पण मग रेग्युलर लक्ष दिलं तर शेळ्या तब्येतीत चांगल्या राहतात। फक्त पेरणी संपेपर्यंत आपण बांधलेल्या ठेवणारे,
त्याच्यानंतर थोड्याफार त्यांचं सकाळी एक टाईम फिरवून आणायच्या. चरायला तर अजिबात नसतं पावसाळ्यात, कारण सर्वीकडं शेतीत पेरणी झालेली असते, त्यामुळे लोकांच्या शेतात आपण चारू शकत नसतो. त्यामुळंच फक्त त्यांना व्यायामसाठी, हात पाय मोकळे करण्यासाठी आपण सोडत असतो रेग्युलर अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं. पण सुकाचं आपलं शेळीपालन आता कमीत कमी महिनाभर 100% सुक्या चाऱ्यावर शेळीपालन आहे. आणि तुम्हाला वाटत असेल खोटं, तर तुम्हाला, कारण आपल्याकडे अजिबात आता चारा नाही. आपण अजून चाऱ्याची लागवड करणारी, कांडी गवत, स्मार्ट नेपियर किंवा मक्का क्रॉस नेपियर, ते पण मित्रा कोणती आणून विकत आणत नाही अजिबात, कारण विकतचं परवडतही नाही आणि त्या अर्ध्या कांड्या वाळून जातात. त्यामुळं शेजारी पाजारी एकूण बेनं आणलं की लावून दिलं की ते सुद्धा चांगलं राहते. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल आता सुक्या चाऱ्यावर 100% शेळीपालन. तरी लोकांच्या मनात प्रश्न राहतोच की सुका चारा होऊच शकत नाही, असं होऊच शकत नाही. पण बरेच जण शेळीपालक, आपला जर बंदिस्त फार्म असेल तर त्यांना सुक्या चाऱ्याशिवाय पर्याय नसतो. हिरवा चारा रेग्युलर देऊ शकत नाही कोण. जे जुने शेळीपालक आहे, ज्यांना खूप अनुभव आहे आणि मोठमोठे फार्म आहे, ते काही की जवळजवळ पावसाळ्यात 3-4 महिने त्यांचं शेळीपालन हे 80 ते 90% सुक्या चाऱ्यावर राहतं. जे नवीन राहतात औशे नवशे गवशे, त्यांना वाटतं हिरव्या चाऱ्यानं तब्येती सुधारतात शेळ्यांची, पण हिरव्या चाऱ्यानं शेळ्या सुधारत नाही अजिबात. आणि आपल्या शेळ्या जर नेटकेच आता पावसात लागलेल्या असतील, गाभण असतील, एक महिन्यात हिरव्या चाऱ्यामुळे काय होते, शेळ्यांना उलटून जातात, म्हणजे गाभटण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यात पाणीच राहतं, ते पचन होत नसतं आणि बाहेर फेकून देतात ते. कारण हिरव्या चाऱ्यात 80-90% पाणी असतं, त्यामुळे ते सगळंच पचन होत नसतं. त्यामुळं इकडं तिकडं दवाखान्यात खर्च केल्यापेक्षा जर आत्ताच आपण विचारपूर्वक शेळीपालन केलं, सुक्या चाऱ्यावर व्यवस्थित नियोजन करून जर शेळीपालन केलं, तर आपला पुढचा भविष्यातला जो मेडिकलवरचा खर्च आहे तो आपला कुठेतरी वाचतो. आता माझ्या शेळ्यांना अजिबात बुळकडीने 1 रुपयाची गोळी दिलेली नाही अजून. 5-6 महिन्यापासून 1 रुपयाची गोळी दिली नाही. आपण जेव्हा ती बिटल आणली तिलाच लागलं, बिटल बोकड आणलं तिलाच खर्च लागला. पण मग गावरान शेळ्यांना अजिबात 1 रुपयाची गोळी नाही, त्यांना कसलंही टॉनिक नाही किंवा कॅल्शियम मिनरल मिक्सचर किंवा आपला घरगुती खुराका व्यतिरिक्त जो विकत खुराक भेटतो ते अजिबात नसतो. पूर्ण घरगुती खुराक, मक्का, सोयाबीन, अजून गहू, त्याचा खुराक बनवलेला असतो. तो जर आपण थोडा दिला आणि सुका चारा दिला, शेळ्या अजिबात खराब होत नसतात. त्यामुळे तुमच्याकडे जर सुका चारा नसेल तर पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये तयारी करून ठेवा, जेणेकरून पावसाळ्यात आपल्याला परेशानी होणार नाही किंवा आपल्या शेळ्या इकडं तिकडं बोंबलत फिरायची आवश्यकता नसते. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की शेळीपालन करू शकता. साधं आणि सिंपल, आपलं साधं आणि सिंपल शेळीपालन आहे, ते जास्त वाजेपेक्षा जास्त अजिबात खर्च नसतो. मोजक्याच आपल्या शेळ्या सांभाळायच्या, पण चांगल्या सांभाळायच्या आणि सुक्या चाऱ्यावर जास्त भर द्यायचा. कारण आपला सगळ्यात सुका चारा घरगुती राहतो शेतातला आपल्याच, कारण विकत आणायची गरज नसते. आणि ज्यांना जमीन शेत नसतं किंवा काहीच नसतं, त्यांनी उन्हाळ्यामध्ये जेव्हा स्वस्त राहतं तेव्हाच कडबा, आता बघा मक्का लोक डायरेक्ट उधळी देतात सोंगायला, तेव्हाच आपण जर मक्का सोंगून आणून कोट्टी करून स्टोअर केली किंवा सोयाबीनचा भुसा जर जमा करून ठेवला, जेव्हा सोयाबीन निघते आणि अजून हरभऱ्याचं भूस जेव्हा निघतं, तेव्हा जर आपण थोडं जमा करून आणलं, जिथं भेटल विकत भेटलं तर विकत आणायचं. आणि कोणी जर फुकट दिलं तर फुकट आणायचं. आणि तुरीचा भुसा तर शक्यतो फुकट कोण देत नसतं, तर त्याच्याकडून थोडंफार आणायचं, भेटलं विकत घेऊन यायचं आणि आपल्या स्टोअर करून ठेवायचं. जेणेकरून आपल्याला काम जरी असलं, बिजी जरी असलो शेतात इकडं तिकडं, तर डायरेक्ट कणग्यातून काढून आपण टाकू शकतो आणि आपल्या शेळ्यांना चारा खाऊ घालू शकतो. म्हणजे बाहेर सोडायचं काम नसतं आणि आपलंसुद्धा काम होतं आणि शेळ्यांचंसुद्धा पोट भरत असतं. अशा प्रकारे नियोजन केलं तर तुम्ही दोन्ही शेती बी करू शकता आणि शेळीपालनसुद्धा करू शकता. अशा प्रकारे आपलं नियोजन हे माझं स्वतःचं नियोजन, आपण इतरांचं काही सांगू शकत नाही. कारण आपण पावसाळ्यात शक्यतो शेळ्या सोडत नसतो. व्यायामसाठी पाय मोकळे करण्यासाठी फक्त अर्धा तास किंवा 1 तास शेळ्या सोडत असतो. नाहीतर आपल्या शेळ्या कंटिन्यू बांधलेल्या असतात पावसाळ्यात. कारण पावसाळ्यात काय होतं, कवळा चारा राहतो, कवळा चारा शेळ्यांना मावा येतो आणि लोक तणनाशक मारतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तणनाशक मारतात, त्यामुळं तणनाशक खाल्लं उगाच हातानं प्रॉब्लेम नको, त्यामुळे सुद्धा आपण सोडत नसतो शेळ्या. त्यामुळे आपण 100% सुक्या चाऱ्यावरच शेळीपालन करत असतो पावसाळ्यात. आणि इतर नंतर हिवाळा उन्हाळा पूर्ण फिरस्ते राहते. तर कसल्या शेळ्या बघा आपल्या खराब दिसतात शेळ्या अंगावर, फक्त त्या आता लेट झालं चाऱ्यामुळे पावसाळ्यामध्ये थोड्या खराब दिसतात. तुम्ही सध्या अशा प्रकारे साधं आणि सिंपल शेळीपालन करू शकता आणि शेळ्यांखाली
पूर्ण साफसफाई पाहिजे, जेणेकरून शेळ्यांना, खुरांना किंवा लघवीमुळं शेळ्यांना त्रास होणार नाही, वासामुळं आजारी पडणार, याची सुद्धा काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे मित्रांनो. तर त्यामुळं 100% तुम्ही सुक्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकता, व्यवस्थित नियोजन करून. काही अडचणी तुम्ही एकदा करून बघा. 100% सुक्या चाऱ्यावर शेळीपालन नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि परत तुम्ही म्हणणार नाही मित्रांनो. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा.